नमस्कार, मी माया तळणकर, नांदेड. गझल प्रावीण्य परिवाराच्या आजच्या उपक्रमामध्ये मी विशेष 5 शेर सादर करणार आहे आपल्या परिवारातील गझलकारांचे. तत्पूर्वी गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर, कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार PK उर्फ प्रणव बनसोडे सर आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी पहिला शेर सादर करते. परिवारातील अनुभवी आणि हुकमी गझलकार आदरणीय श्री यशवंत पगारे सर यांचा कलापती या व्रतातला. ऐका तर. आज खास एक आस भेटशील तू, आज खास एक आस भेटशील तू, काय चालले मनात सांगशील तू, काय चालले मनात सांगशील तू. या शेरात गझलकारांनी आपल्या प्रियसीला म्हणतात, आज तू खास मला भेटून तुझ्या मनात माझ्याविषयी काय चालले हे नक्की सांगशील. वा सर, खूप सुंदर इच्छा व्यक्त केली आपल्या प्रियसीकडून. खूप सुंदर शेर, धन्यवाद. आणि ह्यानंतर आता दुसरा शेर सादर करते परिवारातील ज्येष्ठ गझलकारा कुमुदिनीताई मधाळे यांचा आनंदकंद या व्रतातला. ऐका तर. मी चक्क प्रश्न केला माझ्याच प्रार्थनाला, मी चक्क प्रश्न केला माझ्याच प्रार्थनाला, सोबत तुझी हवी का जगणे जगावयाला, सोबत तुझी हवी का जगणे जगावयाला. या शेरात गझलकाराताईने चक्क नशिबालाच प्रश्न विचारला की जीवन जगण्यासाठी दैवाची साथ मला हवी का, मी माझे जीवन जगण्यात समर्थ आहे. बाताई, खूप सुंदर शेर, धन्यवाद. आणि ह्यानंतर आता तिसरा शेर सादर करते परिवारातील ज्येष्ठ गझलकारा शोभाताई वागळे यांचा अनलज्वाला या व्रतातला. ऐका तर. विश्वासाचा मित्र असावा प्रत्येकाला, विश्वासाचा मित्र असावा प्रत्येकाला, मोकळेपणे शल्य आतले सांगायाला, मोकळेपणे शल्य आतले सांगायाला. गझलकाराताई म्हणतात, प्रत्येकाला भरवशाचा एक मित्र असलाच पाहिजे, ज्याच्याजवळ आपण आपल्या मनातले दुःख व्यक्त करून मन मोकळे करू शकतो. धन्यवाद ताई, खूप सुंदर शेर. आणि ह्यानंतर आता चौथा शेर सादर करते अनुभवी ज्येष्ठ गझलकार विजय भगत सरांचा भुजंग प्रयात या व्रतातला. ऐका तर. कसा दोष मी या निसर्गास देऊ, कसा दोष मी या निसर्गास देऊ, निसर्गामुळे तर मुखी घास आहे, निसर्गामुळे तर मुखी घास आहे. निसर्ग हा आपला दाता आहे, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. वसुंधरा आपली माता आहे, ते आपले पोषण करत असते. निसर्गाचे उपकार स्मरणारा हा खूप सुंदर शेर सर, धन्यवाद. आणि ह्यानंतर आता 5वा शेर सादर करते परिवारातील ज्येष्ठ अनुभवी गझलकारा स्मिताताई शिंदे यांचा पादाकुलक या व्रतातला. ऐका तर. फिरून आलो महाल सारे, फिरून आलो महाल सारे, ओढ लावते दार घराचे, ओढ लावते दार घराचे. बरोबरच आहे. दुसऱ्याच्या महाल माड्या हवेल्या कितीही चांगल्या असल्या तरी आपल्याला आपल्या घराचीच ओढ वाटते. आणि म्हणूनच संत श्रेष्ठ तुकडोजी महाराज म्हणतात की राजास जी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. खूप सुंदर शेर, धन्यवाद ताई.